नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ते तुम्हाला पावसाळ्यात नक्की तुमच्या कडीपत्त्याच्या झाडात करून द्यायचे आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिला जो काम आहे मित्रांनो तो काय करायचा आहे, जसं पाऊस खूप जास्त पडते तर जसं तुम्हाला पण माहीत असेल की पावसाचं पाणी झाडाला खूप जास्त मिळत असते. तर झाडाची वाढ तर खूप चांगली होते पावसाच्या पाण्याने, कारण पावसाच्या पाण्यात खूप चांगलं नायट्रोजन वगैरे पण असते मित्रांनो. अजून जे ऑक्सिजन असते, ऑक्सिजन पण खूप चांगल्या मात्रात असते. तर झाडाची जी वाढ असते फार छान होते. तर मित्रांनो, पावसाचं पाणी झाडांना नक्की लागलं पाहिजे. तर त्याच ठिकाणी ठेवाल जिकडे झाडाला पावसाचं पाणी खूप चांगल्याने मिळू शकणार. आणि बाल्कनीत वगैरे झाडं लावली असतील तर असं कुठे पण तुमच्या इकडे कोणत्या कॉर्नर वगैरेवर पाणी येत असेल तर तिकडे तुम्ही जे पावसाचं पाणी आहे ते थोडंसं याच्यात मग्या वगैरेमध्ये किंवा बादल्यांमध्ये जमा करू शकता आणि मग बाल्कनीच्या सगळ्याच झाडांना टाकू शकता. पण स्पेशली कडीपत्त्याच्या झाडाला नक्की टाकाल. तर सगळ्याच झाडांना तुम्ही ते पावसाचं पाणी देऊ शकता. फार छान राहील. पावसाचं पाणी पण एक खतासारखंच काम करते. याच्यात खूप चांगले न्यूट्रिएंट्स असतात. तर हा जो पॉईंट आहे हा नक्की लक्षात ठेवायचा आहे, पावसाचं पाणी लागलं पाहिजे. पुढचं आहे की जसं आता पावसाचं पाणी मिळत आहे तर ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो. तर त्याच्यासाठी जसे प्लास्टिकचे कुंड्या असतील तर त्याच्यात तुम्हाला चांगल्याने ड्रेनेज होल्स बनवायचे आहे. म्हणजे जे खाली हे कुंडीच्या खाली मित्रांनो छिद्र आहे हे तुम्हाला चांगल्याने समजा बनवून ठेवले आहे तर ते तुम्हाला एकदा साफ करून घ्यायचे आहे. अशी कुंडी पलटवायची आणि सळाक वगैरे किंवा कशाने पण एखाद्या टूलने मित्रांनो जे पण याच्या खाली तुम्ही छिद्र बनवले आहे ड्रेनेज होल्स ते तुम्हाला चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे. जेणे की पावसाचं जसंच पाणी पडेल झाडाला ॲब्झॉर्ब केल्यानंतर ते लवकरच पाणी बाहेर निघालं पाहिजे, त्याच्यात राहिलेलं नाही पाहिजे. समजा पाणी अडून राहिलं तर हे जे झाड आहे हे सडू शकते मित्रांनो. याची मुळं खराब होऊ शकतात ना, आपलं झाड मरू पण शकते. तर हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे. ड्रेनेज सिस्टम या पावसाळ्याच्या याच्यात तुम्हाला हे नक्की साफ करायचे आहे. आणि समजा नसतील किंवा कमी असतील, ब्लॉक झाले असतील, प्लास्टिकच्या कुंड्या असतील तर कोणती पण सळाक गरम करून घ्या मित्रांनो. याच्यात टाकून याला चांगल्याने होल बनवून घ्या किंवा कात्री पण मित्रांनो जी गरम करून तुम्ही याच्यात होल्स बनवू शकता. तर याच्यात छिद्र नक्की बनवून घ्या. पुढचा पॉईंट आहे की मातीच्या कुंडीत असलं तर खाली फक्त असले ड्रेनेज होल्स तरी चालतील. मातीच्या कुंडीत ओव्हर वॉटरिंग जास्त होत नसते मित्रांनो. झाडं जास्त खराब नाही होत मातीच्या कुंड्यांमध्ये. प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये असेल तर हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे. पुढचा आहे मित्रांनो, जसं आता उन्हाळा पण सुरू होता आणि आता पावसाळा लागलेला आहे तर खूप लोकांच्या याच्या कुंडीमध्ये खूप सारे असे लहानसे रोपं निघाले असतील. तर ते मित्रांनो काय करायचे, हे सगळे लहान रोपं तुम्हाला काढायचे आहे या कुंडीपासून. जे तुमचं मेन झाड आहे त्याच्यापासून सेपरेट करून मित्रांनो तुम्हाला हे दुसऱ्या कुंडींमध्ये लावायचं. जसं पाहू शकता मी हे दुसऱ्या कुंडींमध्ये हे रोपं लावून ठेवलं आहे. तर असंच मित्रांनो तुम्हाला पण करायचं आहे. हे सगळे लहानसे जे झाडं आहे काढून दुसऱ्या कुंड्यांमध्ये तुम्हाला लावायचे आहे. आता पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की उन्हाळ्यात जसं खूप सारं जे झाड आहे त्याच्या काही काही फांद्या वाळून पण जातात. झाडाची ग्रोथ पण खूप चांगल्याने होते, पण काही काही फांद्या जे असतात मित्रांनो कडक होऊन असे वाळून जातात. तर अशा जे फांद्या असतील मित्रांनो झाडावर ते काय करायचं आहे, तुम्हाला प्रूनर घ्यायचं आहे किंवा कटर कत्री. अजून त्यांनी मित्रांनो हे सगळ्या जे अशा वाळलेल्या फांद्या आहेत ते कापून तुमच्या झाडापासून हटवून द्यायचं आहे. हे चांगल्याने प्रूनिंग करून घ्याल आणि जे पण सगळे वाळलेल्या फांद्या आहेत ते झाडापासून कापून द्याल. यांनी जे झाडाची एनर्जी त्याच्यात वेस्ट होत होती ती नाही होणार. अजून जसंच पावसाचं पाणी पण झाडाला मिळेल तर त्यांनी मित्रांनो झाडाची वाढ खूप चांगली होणार. तर हा जो पॉईंट आहे प्रूनिंगचा हा नक्की करा. मग पुढचा आहे की झाडाची बारीक कटिंग किंवा म्हणजे कटाई छटाई करायची आहे का. तर समजा मित्रांनो तुमचे जे झाड आहे त्याची वाढ खूप चांगली नसली किंवा माझ्यासारखं असं एकदम हिरवगार असलं नसेल तुमचं झाड, तरच मग तुम्ही हार्ड प्रूनिंग किंवा झाडाची एकदम चांगली बारीक कटाई छटाई करू शकता. पण समजा तुमच्या झाडाला खूप चांगले असेच पानं असतील, हिरवेगार पानं असतील मित्रांनो, तर मग तुम्हाला तुमच्या झाडाची प्रूनिंग म्हणजे बारीक कटिंग, हार्ड प्रूनिंग म्हणजे बारीक कटाई छटाई नाही करायला पाहिजे. तुम्ही असं हलकं फुलकं कटिंग करू शकता, जसं सांगितलं वाळलेल्या फांद्या वगैरे कापू शकता. अजून समजा यालाही कटिंग करायची असली तर असे थोडेसे वरची असे हलकी एवढे असे वरतून कटिंग करू शकता तुम्ही झाडाची. मग पावसाळ्यात काय मित्रांनो, जसं आपल्याला पण माहीत असेल की फंगसचा खूप जास्त त्रास होतो झाडाला. तर त्याच्यासाठी हे जे जसे सांगितलं मी पहिला पॉईंट की हे जे झाडं असतात हे तुम्हाला काढून घ्यायचे लहानवाले आणि हे दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचं आहे. पण कधी जसं मित्रांनो काही जे झाडं आहे ते झाडाचे मेन स्टेमपासूनच असे पानं आलेले असतात. जसे पाहू शकता हे खाली आलेले आहे. तर हे जे असेवाले पानं असतात मित्रांनो हे तुम्हाला असे झाडापासून काढून घ्यायचे असतात. हे असे तुम्हाला सेपरेट करून घ्यायचे. हे पण जे लहान फांद्या असे खाली आले असतील ना मित्रांनो असे झाडाला लागून, तर हे जे असे लहान फांद्या असतील हे तुम्हाला कापून हटवून द्यायचे. जेवढ्या पण हे खालचे असे लहान फांद्या असतात ते काढल्याने फायदा काय होईल मित्रांनो, जे झाडं आहे त्यांना जसं पाणी वगैरे पण खूप लागते तर त्याच्यामुळे फंगसचा प्रॉब्लेम होते. हे जे पानं जमिनीला लागून राहतात त्याच्यामुळे. तर हे समजा आपण काढून टाकले तर झाडाला फंगसचा प्रॉब्लेम नाही येणार आणि झाड आपल्या फंगसनी खराब नाही होणार. तर ही टिप पण नक्की वापरायची आहे पावसाळ्यामध्ये. पुढचं आहे मित्रांनो, तुम्हाला प्रूनिंग
जसं सांगितलं. आता पिंचिंगचं सांगतो. पिंचिंग कशी करायची आहे झाडाची. जे पण अशा फांद्या असतात मित्रांनो, असं तुम्हाला असं हलकंसं धरायचं आहे आणि याला असं पिंच करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे असं तोडून घ्यायचं आहे. तर हे जे असं तोडण्याची पद्धत आहे यालाच पिंचिंग म्हटलं जाते. आता याने काय होणार मित्रांनो, ही फांदी आपण इकडनं अशी तोडली आहे तर याला साईड ब्रांचिंग होणार आणि इकडनं अजून नवीन फांद्या फुटतील याला मित्रांनो. आणि जे झाड आहे ते हिरवंगार अजून घनदाट बनेल. तर हा पिंचिंगचा जो पॉईंट आहे नक्की करायचा आहे पावसाळ्यामध्ये. पुढचं आहे मित्रांनो, तुम्हाला मातीमध्ये काय करायचं आहे. जी पण समजा चिकट माती असेल थोडीशी अजून किंवा अशी माती असेल मित्रांनो ज्याच्यात पाणी टाकल्यावर खूप दिवसापर्यंत तुमचं पाणी नाही जात झाडापासनं किंवा ती एकदम ओलसरच राहते, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, ही जी वरची माती आहे पूर्ण काढायची जोपर्यंत मित्रांनो तुम्हाला मुळं नाही दिसत. जसेच मित्रांनो तुम्हाला झाडाचे पांढरे मुळं दिसून राहिले चांगल्याने तोपर्यंत पूर्ण माती काढायचे. जसेच मुळं दिसले मित्रांनो तर त्या मातीच्या जागे तुम्हाला जी रेती येते, रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते मित्रांनो, रेती, ती रेती पूर्ण टाकून द्यायची आहे त्या मातीच्या ऐवजी. आणि समजा मित्रांनो रेती आपल्याकडे कमी असेल तर मग मित्रांनो जी माती काढली होती त्याच्यासोबत रेती मिक्स करू शकता तुम्ही 50% आणि ती टाकू शकता. पण समजा रेती तुमच्याकडे असेल तर मग मुळं जसेच दिसले मित्रांनो तर पूर्ण तुम्हाला रेतीच टाकून द्यायची आहे. यानी ओव्हर वॉटरिंग नाही होणार झाडाला आणि झाड जसं जास्त पाण्यामुळे पावसाळ्यामध्ये खराब नाही होणार कडीपत्त्याचं. कारण कडीपत्त्याचं झाड मॅक्सिमम टाईम्स मित्रांनो पावसाळ्यात फंगस किंवा ओव्हर वॉटरिंगनेच खराब होते. तर हा पॉईंट नक्की फॉलो कराल, तुमचं झाड हिरवंगार राहील. अजून मित्रांनो आता खताबद्दल पाहून घेऊ. समजा तुमच्या झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार नसतील मित्रांनो तर ॲप्सम सॉल्ट 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकून तुम्हाला तुमच्या झाडं चांगल्याने त्याची फवारणी करून द्यायची आहे. पण समजा पानं हिरवेगार असतील तर मग ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचं असलं तर तुम्ही ॲप्सम सॉल्ट वापरू शकता. ॲप्सम सॉल्ट काय असते आणि घरच्या घरी कसं आपल्या वापरू कसं शकतो आपण झाडामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, तर तो व्हिडिओ बघू शकता. त्याचं सांगितलं आहे की ॲप्सम सॉल्ट कुठे मिळते वगैरे, अजून ते झाडात तुम्ही कसं वापरू शकता. तसं मित्रांनो जे ॲप्सम सॉल्ट आहे तुम्हाला ऑनलाईन पण खूप इझिली अवेलेबल होऊन जाते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे सगळीकडे तुम्हाला इझिली मिळून जाते. तर तिथून तुम्ही विकत घेऊ शकता आणि ॲप्सम सॉल्ट तुमच्या झाडामध्ये वापरू शकता. पुढचं आहे मित्रांनो की झाडाला तुम्हाला शेणखत पण टाकायचं आहे पावसाळ्यात. तुम्हाला दर 15 दिवसापैकी चांगल्याने झाडाला शेणखत देऊन द्यायचं आहे. याने झाडाची वाढ खूप चांगली होईल, झाडाचे पानं हिरवेगार होतील आणि झाडाची वाढ फार छान होईल. तर हे टिप्स तुम्हाला या पावसाळ्यात तुमच्या कडीपत्त्याच्या झाडात नक्की फॉलो करायचे आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओज आत्ता स्क्रीनवर येत असतील त्यांना क्लिक करून पाहाल.